हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार 1 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आता जवळपास राजेशचा खेळ खल्लास झाला आहे. पण राजेशचा खेळ खल्लास करता करता मामीचाच खेळसुद्धा खल्लास होतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. मामीने स्वतःच्या हातानेच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. आपण कालच्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं की मामीने एक फाईल अर्णवच्या गाडीत ठेवली होती. आज अर्णवला ती फाईल सापडली आणि अर्णवने हे सगळे फेक बिल्स, फेक फाईल्स, फेक सह्या, फेक लोन हे सगळे डॉक्युमेंट शोधून काढले आणि मामीने हे सगळं ऐकलं. मामीला असं वाटलं की अर्णव ज्या वेगाने त्या राजेशच्या जवळ जातोय, राजेशचं सत्य शोधून काढतोय, तो लवकरच माझ्यापर्यंत पोहोचेल आणि मी सुद्धा राजेशला मदत केली होती हे त्याला समजेल. त्यामुळे मी पळून जाऊ का किंवा मग स्वतःला सरेंडर करू का असे दोन विचार मामीच्या मनात होते. म्हणजे मामी एकतर पळून जाणार आहे किंवा मग स्वतःला सरेंडर करणार आहे. मग नेमकं मामी काय करते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव ऑफिसला जायला निघतो. त्याच्या गाडीजवळ येतो. गाडीचा दरवाजा उघडतो तर त्याला ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर मामीने रात्री ठेवलेली ही जळालेली फाईल सापडते. अर्णव ही फाईल हातात घेतो. फाईल उघडून पाहतो तर या फाईलमध्ये जे काही डॉक्युमेंट्स असतात ते पाहून अर्णवला जबर धक्काच बसतो. सात्विक फॅशनची इतकी कॉन्फिडेन्शियल फाईल येथे कशी, ती सुद्धा या अवस्थेत, असा विचार करून अर्णव लगेच घरात येतो. आपल्या रूममध्ये येतो आणि एक एक करून या फाईलचे सगळे पेजेस पाहत असतो. यामध्ये राजेशने ठेवलेले खोटे बिल्स, खोट्या सह्या, खोटं लोनचे डॉक्युमेंट्स हे सगळं असतात. आणि हे सगळं पाहून अर्णवला जबर धक्काच बसतो. ईश्वरी येते आणि विचारते, काय झालं सर? पण अर्णवचं काही लक्षच नसतं. ईश्वरी विचारते, सर काय झालं? आणि अर्णव मग तिला सांगतो, मी सिंदोर, ही आपल्या सात्विक फॅशनची खूप कॉन्फिडेन्शियल फाईल आहे आणि यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे फेक आहेत. फेक बिल्स, फेक सह्या. हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. ईश्वरी विचारते, पण सर असं कसं? अर्णव सांगतो, मी सिंदोर, खूप मोठा घोटाळा झाला आहे. आत्ताच लवकर काही ना काहीतरी करावं लागेल, नाहीतर आपल्या कंपनीला खूप मोठं नुकसान होईल. असं म्हणून अर्णव लगेच शिर्केला कॉल करतो आणि सांगतो, शिर्के, मी काही फोटो तुम्हाला पाठवतोय. हे सगळे बिल्स आपल्या अकाउंट डिपार्टमेंटमध्ये चेक करा. कुणी सबमिट केले होते, सह्या कोणाच्या आहेत, कोणत्या प्रोजेक्ट रिलेटेड आहे, ते सगळं मला आत्ताच्या आत्ता सांगा. अर्णव फोनवर बोलत असतो आणि त्याच वेळेस मामी ही हळूहळू जिन्यावरून अर्णव आणि ईश्वरीच्या रूमजवळ येत असते आणि ती विचार करते, काल रात्री मी जी फाईल अर्णवच्या कारमध्ये ठेवली होती, अर्णवला ती सापडली असेल की नाही, अर्णवने काही पाहिलं असेल की नाही, तो आता काय करत असेल असा विचार करून मामी अर्णव आणि ईश्वरीच्या रूमजवळ येते आणि कानोसा घेत असते. ईश्वरी ही फाईल पाहते तर तिला त्यामध्ये चक्क 50 कोटीच्या लोनबद्दलचे डॉक्युमेंट सापडतात. ईश्वरी अर्णवला सांगते, सर पहा, 50 कोटींचं लोन घेतोय तो राजेश आणि यावर अंजलीताईच्या सह्यासुद्धा आहेत. आणि हा शैलेश कोण आहे? तर अर्णव सांगतो, शैलेश तर आपला लीगल ॲडवायझर आहे. मामी हे सगळं ऐकते. अर्णव लगेच शिर्केला कॉल करतो आणि म्हणतो, आत्ताच्या आत्ता त्या शैलेशला माझ्या केबिनमध्ये बसून ठेवा, त्याला काही सांगू नका, मी येतोय ऑफिसला. आणि अर्णव फोन कट करतो. अर्णव हा ईश्वरीला म्हणतो, मी सिंदोर, तो राजेश आपल्या कंपनीच्या नावाने 50 कोटींचं फेक लोन काढतोय आणि त्यावर ताईची सही आहे. हे सगळं ऐकून मामी चांगलीच घाबरते आणि विचार करते, अरे देवा, अर्णवला ही फाईल देऊन मी चूक तर नाही केली ना? कारण अर्णव ज्या वेगाने त्या राजेश विरुद्ध पुरावे गोळा करतोय, त्याला वेळ नाही लागणार की या सगळ्या प्रकरणात मी सामील होते हे समजायला. आणि जर त्याला हे कळलं की या सगळ्या प्रकरणात माझा सुद्धा समावेश होता, मग मी मात्र गेले. काय करू? येथून पळून जाऊ का कायमची? नाही नाही नाही, पळून जाण्यापेक्षा सरेंडर करते, स्वतःची चूक मान्य करते, मग अर्णव मला काही करणार नाही. काय करावं की गप्प बसू हाच प्रश्न मामीला पडतो. फ्रेंड्स, या एपिसोडमध्ये, या संपूर्ण मालिकेमध्ये तुम्ही मामीला पहिल्यांदाच एवढं घाबरलेलं पाहिलेलं असेल. नाहीतर मामी कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही. डॅट इज डॅट, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण मामी असा पहिल्यांदा विचार करते की पळून जाऊ का, स्वतःला सरेंडर करू का? पण मामी असं काहीच करत नाही. ती फक्त विचार करते आणि मग आपल्या खोलीमध्ये मेकअप करायला निघून जाते. तर इकडे अर्णव हा खूप चिडतो आणि म्हणतो, मी सिंदोर, पाहिलंस का तो राजेश काय करतोय? म्हणजे मी त्याच्यावर एवढा विश्वास ठेवला, ताईचं लग्न त्याच्याशी लावून दिलं आणि हा इतका नालायक माणूस निघाला. याचं आधी लग्न झालेलं होतं, याचं नाव खोटं, याची ओळख खोटी,
ताईशी लग्न झाल्यानंतर सुद्धा त्याने तुझ्याशी लग्न करण्याचा प्रयत्न केला, आणखीन किती गर्लफ्रेंड्स ठेवल्या देव जाणे. आणि हे झालं तर झालं, माझ्या कंपनीत घोटाळा केला, माझ्याकडून पैसे लुबाडले, आता कंपनी स्मगलिंग करतोय, ऑर्गन ट्रॅफिकिंग करतोय, आणखीन हा माणूस काय काय करणार आहे. ईश्वरी म्हणते, सर खरंच या माणसाचा एक नवा चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यावर विश्वासच बसत नाहीये. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, खरंच आपली खूप मोठी फसवणूक झाली आहे, माझ्या ताईची खूप मोठी फसवणूक झाली आहे. ईश्वरी म्हणते, पण सर आता अंजली ताईसमोर त्या राजेशचा खरा चेहरा येणार आहे. अर्णव म्हणतो, पण ताईला खूप जबर धक्का बसेल. ईश्वरी त्याला समजावून सांगते, सर ताईला आता धक्का बसेल, परंतु पुढे भविष्यात हा राजेश काय करणार आहे आपल्याला माहिती आहे. ताईला जर त्याचा खरा चेहरा कळला तर कमीत कमी काही काळानंतर ताई या नॉर्मल होतील. त्यांना असं वाटेल की राजेश हा नालायक होता आणि आपली चूक झाली, आपली फसवणूक झाली, त्या या धक्क्यातून बाहेर येतील. पण जर या राजेशचा खरा चेहरा त्यांना नाही कळला आणि आपल्याला माहिती आहे राजेश काय करणार आहे, तो मलेशियाला पळून जाणार आहे, तेव्हा ताईंना असं वाटेल की राजेश चांगला आहे आणि त्याच्याबरोबर जे काही झालं आहे ते आपणच केलं आहे, त्यापेक्षा त्याचं सत्य अंजली ताईंसमोर आलेलंच बरं. अर्णवला सुद्धा हे पटतं की त्या राजेशचा खरा चेहरा अंजली समोर यायलाच हवा. आणि मग थोड्या वेळानंतर अर्णव या राजेशच्या डॉक्टरकडे आलेला असतो आणि या राजेशची चांगलीच दे दनादन मारकुटाई सुरूच असते. अर्णव विचारतो, बोल, तो राजेश माझ्या कंपनीच्या नावावर 50 करोडचं लोन घेऊन काय करणार आहे, बोल. तर हा डॉक्टर सांगतो, नाही सर मला काही माहीत नाही, मला मारू नका. तारा तेथे असते, त्यानंतर आकाश तेथे असतो, शिर्के तेथे असतो. अर्णव या डॉक्टरची चांगली धुलाई करतो, कधी बुक्क्या देतो, कधी केस ओढतो. आणि हा डॉक्टर हात जोडून अर्णवला म्हणतो, सर प्लीज मला मारू नका, मला नाही माहिती आहे तो राजेश 50 कोटींचं लोन का काढतोय, तो काय करणार आहे हे सुद्धा मला माहिती नाही आहे. अर्णव म्हणतो, शिर्के आकाश याच्याकडे लक्ष ठेवा, हा असा काही ऐकणार नाही आहे. आणि तेवढ्यात या डॉक्टरला राजेशचा कॉल येतो. डॉक्टर म्हणतो, राजेशचा कॉल आला आहे. अर्णव त्याला फोन उचलायला सांगतो आणि येथे काय घडलंय ते सांगायचं नाही अशी ताकीदही देतो. आणि राजेश कॉल उचलतो आणि विचारतो, ए डॉक्टर कुठे रे, किती वेळ फोन केले तुला, फोन का उचलत नाही रे माझा. तर हा डॉक्टर चिडून म्हणतो, ए मला काय पेशंट वगैरे नसतात का रे, मला काय फक्त तुझंच काम आहे का. तर राजेश म्हणतो, अरे डॉक्टर देवता, मी तर विसरलोच होतो, तुम्ही लोकांचे जीव वाचवता ना. तर हा डॉक्टर चिडून विचारतो, माझे पैसे कधी देणार आहे ते सांग. तर राजेश म्हणतो, अरे देतो ना, इकडे पळून चाललो काय, आजच तो शुभ दिवस आहे, आज मी तुझे 5 करोड रुपये तुला देणार. तर अर्णव विचारतो, कोठे ते विचार. डॉक्टर विचारतो, कोठे देणार आहे, पत्ता सांग. तर हा राजेश सांगतो, अरे हे मोठ्या चर्च मागे गोडाऊन आहे ना, त्या गोडाऊनला ये, तुला तुझे 5 कोटी रुपये मिळून जातील. असं म्हणून राजेश फोन कट करतो. अर्णव या डॉक्टरला सांगतो, आता त्याने ज्या ठिकाणी सांगितलंय त्या ठिकाणी तू जायचं. आणि एक लक्षात ठेव, जर माझ्याबद्दल आणि या सगळ्याबद्दल काही सांगितलं तर तू ज्या हॉस्पिटलमध्ये पेशंटचा इलाज करतो ना त्याच हॉस्पिटलमध्ये तुझा पोस्टमॉर्टम होईल, एवढं लक्षात ठेव. हा डॉक्टर हात जोडून म्हणतो, नाही अर्णव साहेब, मी असं काही करणार नाही, मला माफ करा. अर्णव त्याला शेवटची वॉर्निंग देतो, मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर खूप वाईट होईल, एवढं लक्षात ठेव. या डॉक्टरचे चांगलेच हाल होत असतात आणि आता राजेशचे सुद्धा तसेच हाल व्हायला पाहिजे. इकडे घरी अंजलीच्या बर्थडेची तयारी सुरू असते. ईश्वरी, नम्रता, मामा, आजी सगळेजण मस्त डेकोरेशन करत असतात. अंजली येऊन विचारते, अरे एवढं सगळं कशाला करताय, एकच बर्थडे किती वेळ साजरा करणार. तर नम्रता म्हणते, अहो ताई पटकिनी होऊन जाईल, तुम्ही कशाला टेन्शन घेताय, आम्ही तुमच्या बड्डेसाठी खूप साऱ्या गोष्टींचा विचार करून ठेवला आहे, त्या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय. मामा म्हणतो, अगं अंजली होऊन जाऊ दे. तर आजी सांगते, आता या मुली इतक्या उत्साहाने करताय ना, मग करू दे त्यांना सगळं. अंजलीला आनंद होतो. आणि तेवढ्यात महानगरपालिकेची 2 माणसं तेथे येतात आणि म्हणतात, आम्हाला तुमच्या घराचं फायर ऑडिट करायचं आहे. मामा विचारतो, म्हणजे. तर ही माणसं सांगणार, आम्ही महानगरपालिकेतून आलो आहोत आणि तुमच्या घरामध्ये जर आग लागली किंवा आग लागण्यासारखं काही आहे का, त्यासाठी आम्हाला सगळे बेडरूम चेक करायचे, गॅस पाईपलाईन चेक करायची, पाण्याची पाईपलाईन चेक करायची, काही हजार्डस मटेरियल तुम्ही घरात ठेवलं आहे का ते चेक करायचं आहे. मामा म्हणतो, ठीक आहे, या तुम्ही आतमध्ये. मामा नम्रताला सांगतो, नम्रता पटकीनी सगळं करून घे बरं का. नम्रता म्हणते, हाव. सगळे हसतात आणि मामा या महानगरपालिकेच्या माणसांना घेऊन घरामध्ये निघून जातो. दुसरीकडे राजेश हा डॉक्टरला कॉल केल्यानंतर ताराला कॉल करतो. तारा म्हणते, सर त्या राजेशचा कॉल आला आहे. अर्णव तिला कॉल उचलायला सांगतो. तारा फोन उचलते
आणि म्हणते, बोला ना सर. तर राजेश तिला म्हणतो, तारा डार्लिंग, मी तुला एक पत्ता देतोय, त्या पत्त्यावर माझं मलेशियाचं तिकीट आणि मी तुला ज्या वस्तू सांगितल्या आहेत त्या सगळ्या वस्तू घेऊन यायच्या. तारा म्हणते, पण सर कोठे यायचं आहे ते तर सांगा. अर्णव, आकाश सगळं ऐकत असतात आणि राजेश तिला तोच पत्ता सांगतो जो डॉक्टरला सांगितला आहे. तारा म्हणते, ठीक आहे सर, मी पोहोचते. ती फोन कट करते आणि मग अर्णव आणि आकाश म्हणतात, हा तर तोच पत्ता आहे जो डॉक्टरला सांगितला आहे. अर्णव म्हणतो, नक्की त्या राजेशच्या मनात काहीतरी चाललं आहे, नाहीतर त्याने या दोघांना त्या ठिकाणी बोलवलं नसतं. या दोघांचा जीव धोक्यात असू शकतो. तारा, तू टेन्शन घेऊ नको, मी आहे. तर तारा म्हणते, सर माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, मी घाबरणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अर्णव या डॉक्टरला पुन्हा वॉर्निंग देतो आणि तू जर मला डबल क्रॉस केलं तर पहा काय होतं ते. आणि तारा आणि डॉक्टरला घेऊन हे सगळे तेथून बाहेर पडतात. इकडे मामा महानगरपालिकेच्या माणसांना घेऊन अंजली आणि राजेशच्या रूममध्ये येतात आणि तेथे ही महानगरपालिकेची माणसं सगळं चेकिंग करत असतात. तर मामा ईश्वरीला विचारतो, तुम्हाला त्या राजेशचा सगळा डाव कळलाय ना? ईश्वरी सांगते, हो मामा, तो राजेश आज रात्रीच मलेशियाला पळून जाणार आहे आणि त्याआधी त्याचा खरा चेहरा आपल्या सगळ्यांसमोर आणायचा आहे, त्याला पळून जाऊ द्यायचं नाही आहे. आणि तेवढ्यात ही महानगरपालिकेची माणसं बेड खाली पाहतात तर त्यांना चक्क 2 सिलेंडर भेटतात आणि हे अधिकारी विचारतात, सर हे सगळं काय आहे? मामा विचारतो, म्हणजे? तर हा अधिकारी सांगतो, अहो हे 2 सिलेंडर कार्बन मोनॉक्साईडचे आहेत. हा खूप विषारी वायू असतो, हा वायूने जीवसुद्धा जाऊ शकतो. हे ऐकून मामा आणि ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. ईश्वरीला समजतं हे सगळं त्या राजेशचं कटकारस्थान आहे, पण यांना काही कळायला नको. म्हणून ईश्वरी या अधिकाऱ्यांना सांगते, सर मागे घरात ते वेल्डिंगचं काम झालं होतं ना, तेव्हा घरात आणून ठेवले होते. तर अधिकारी म्हणतो, ठीक आहे ना, मग आता काम झालं असेल तर आम्ही ते घेऊन जातो. ईश्वरी म्हणते, ठीक आहे. आणि हे अधिकारी निघून जातात. मामा आणि ईश्वरीला कळतच नाही की राजेशने हे कार्बन मोनॉक्साईडचे सिलेंडर घरात का आणून ठेवले होते. आणि इकडे राजेश त्याच गोडाऊनवर थांबलेला असतो आणि या गोडाऊनवर ती 2 माणसं म्हणजे राजेशच्या खोट्या अपघाताचे आय विटनेस या दोघांना त्यांनी बोलून घेतलेलं असतं. राजेश या दोघांना चांगले 1,00,000-2 लाख रुपये देतो आणि म्हणतो, हे घ्या तुमचं बक्षीस, हे माझं आता तुम्ही शेवटचं काम करताय. हे सगळे बॉक्स उचलायचे आणि जेथे सांगितलंय तेथे पोच करायचे. ही 2 माणसं खूप खुश होतात आणि म्हणतात, थँक्यू साहेब. आणि राजेशने सांगितल्याप्रमाणे हे बॉक्स उचलून आपल्याबरोबर निघून जातात. आणि मग राजेश या गोडाऊनमध्ये एकटाच असतो. फ्रेंड्स, त्यानंतर हा जो काही सीन आहे ना, तो तुमच्या अंगावर नक्की शहारे आणेल. राजेश हा कोणत्या लेव्हलचा डेंजरस माणूस आहे हे तुम्हाला कळेल. राजेश हा एकटाच या गोडाऊनमध्ये असतो आणि म्हणतो, आज या देशात माझा शेवटचा दिवस आणि या गोडाऊनमध्ये आजपर्यंत मी जे काही काळे धंदे केले आहेत, 2 नंबरची कामं केली आहेत, त्या सगळ्या कामांचे सगळेचे सगळे पुरावे याच गोडाऊनमध्ये आहेत. आणि इथून जाण्याआधी मी या गोडाऊनला ब्लास्ट करणार, त्याला आग लावणार, म्हणजे माझ्या विरुद्ध कोणतेच पुरावे कोणालाच कधीच सापडणार नाही. राजेश एक बॉक्स उचलतो आणि म्हणतो, या आहेत माझ्या आठवणी, ज्या शेकडो मुलींना मी माझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि मग त्यांचं काय केलं, हा हा हा, त्या सगळ्या मुलींच्या यामध्ये आठवणी आहेत. असं म्हणून राजेश हा बॉक्स उघडतो आणि सगळ्यात आधी या बॉक्समध्ये एक बांगडी असते आणि राजेश म्हणतो, शैलजा शैलजा, माझी शैलजा, खरंच तू माझं पहिलं सावज हे नेहमीच लक्षात राहतं. खूप छान होतीस तू. तुझ्यापासूनच मला आयडिया सुचली की मुलींना कसं गंडवायचं आणि मग त्यांचा कसा फायदा उचलून घ्यायचा ते. मग राजेश ही बांगडी ठेवतो आणि या डब्यामधून एक ओढणी बाहेर काढतो आणि म्हणतो, तारा तारा तारा, माझ्या या नवीन गर्लफ्रेंडच्या आधी तू होतीस माझी तारा. आणि खरंच बाहेर जाणार मी आता दुसऱ्या देशात, पण इंडियन मुलींमध्ये जी मजा आहे ना, ती दुसऱ्या मुलींमध्ये नाही आहे. मग राजेश या बॉक्समधून चक्क एक मंगळसूत्र बाहेर काढतो आणि म्हणतो, माझी शलाका, माझी पहिली बायको शलाका, खरंच तुला मी खूप मिस करतो. काय सांगू तुला जेव्हा तुझे तुकडे करून करून मी त्या सुटकेसमध्ये भरत होतो ना, तेव्हा माझ्या मनाला किती त्रास होत होता हे मी तुला सांगूसुद्धा शकत नाही. आणि मग राजेशला या शलाकाबरोबर त्याने काय काय केलं हे सगळं आठवतं. त्याने शलाकाला मारलं, मग शलाकाला सुटकेसमध्ये भरलं,
शलाका ही जोपर्यंत शुद्धीत होती तोपर्यंत म्हणत होती, ईश्वरीने माझ्यावर खूप उपकार केले, मी ईश्वरीचं वाटोळं होऊ देणार नाही. आणि मगच राजेशने तिला मारलं होतं आणि कायमचं या जगातून दूर पाठवलं. त्यानंतर राजेश चक्क या बॅगमधून, या बॉक्समधून ईश्वरी आणि त्याच्या लग्नाची पत्रिका बाहेर काढतो आणि म्हणतो, माझी इंदोरी जिलेबी, अगं किती आवडायचीस तू मला, किती प्रेम होतं माझं तुझ्यावर आणि आपण दोघे लग्नसुद्धा करणार होतो, पण तू मला फसवलंस आणि त्या अर्णवशी लग्न केलं. अगं आजपर्यंत माझा एकसुद्धा डाव खाली गेलेला नाही आहे. मला वाटलं ती मुलगी मी पटवली, पण तू मात्र माझ्या हातातून निसटली. मग काय फायदा एवढं सगळं केल्याचा? माझी इंदोरी जिलेबी जर तुला मिळवता आलं नाही, मग हे 50 कोटी, हे ऐश्वर, वैभव, मलेशिया सगळ्याला काही महत्त्व नाही आहे. पण नको टेन्शन घेऊ, आज रात्री माझी ही इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे. जेव्हा सगळे विषारी धूर पिऊन झोपतील तेव्हा मी तुझ्याबरोबर माझ्या मनात जे आहे ते सगळं करणार. असा विचार करून राजेश खूप खुश होतो आणि मग एखाद्या राक्षसासारखा हसू लागतो. फ्रेंड्स, खरंच हा सीन तुमच्याही अंगावर शहारा आणेल. राजेश काय काय बोलतोय, म्हणजे आजपर्यंत आपल्याला असं वाटायचं की राजेश एक भुलटा आहे जो फक्त अंजलीला फसवून तिच्या पैशांवर मजा मारण्याचा प्रयत्न करतोय. पण राजेशसारखा नालायक माणूस पाहिल्यावर समजतं की खरंच अशी माणसंसुद्धा या जगात असतात. राजेशने विचारसुद्धा करता येणार नाही असे गुन्हे केले आहेत आणि त्याच्या गुन्ह्यांचा आता अंत जवळ आला आहे, त्याच्या पापांचा घडा भरला आहे आणि त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. इकडे ईश्वरी तिच्या रूममध्ये असते, अर्णवला कॉल करत असते, पण अर्णवचा फोन लागत नाही. मामा तेथे येतो आणि विचारतो, काय झालं ईश्वरी? ईश्वरी सांगते, मामा आपल्याला दुपारी ते महानगरपालिकेचे ऑफिसर आले होते ना, तेव्हा जे 2 सिलेंडर्स त्यांना भेटले त्याबद्दल मला सगळं आठवलं आहे. मला सरांना सांगायचं आहे, पण सर फोन उचलतच नाही आहे. मामा विचारतो, काय आठवलं आहे? तर ईश्वरी त्याला सांगते, कालच जेव्हा मी बाहेर होते अंगणात तेव्हा राजेश हे 2 सिलेंडर घेऊन घरात येत होता. ईश्वरी त्याला थांबवते आणि विचारते, जिजू यामध्ये काय आहे? राजेश क्षणभर घाबरतो आणि म्हणतो, काय सांगू ईश्वरी मॅडम, मी तेथून चाललो होतो आणि तेथे आग लागली होती. उगाच आग वाढली असती, आपल्या बंगल्यापर्यंत आली असती, म्हणून मी हे फायर सेफ्टीचे सिलेंडर घेऊन गेलो आणि ती आग विझवली. आणि तेव्हा ईश्वरीला हे खरं वाटलं होतं. आता फायर सेफ्टीचे सिलेंडर वेगळे असतात, हे कार्बन मोनॉक्साईडचे सिलेंडर हे वेगळे आहेत. पण ईश्वरीला हा फरक कळला नाही आणि राजेश तिला गंडवतो आणि हे सिलेंडर घरात घेऊन येतो. म्हणजे राजेशला या सिलेंडरचा वापर करून घरात धूर करायचा आहे आणि सगळ्यांना बेशुद्ध करायचं आहे. ईश्वरीला हे आठवतं की मला तेव्हा हे समजलं होतं, पण माझ्या लक्षात आलं नाही. आणि इकडे अर्णव, आकाश, शिर्के या डॉक्टरला आणि ताराला घेऊन राजेशने सांगितलेल्या ठिकाणावर पोहोचतात. आणि अर्णव डॉक्टरला सांगतो, आधी तू आतमध्ये जायचं आणि तू मला डबल क्रॉस केलं तर मी काय करणार हे लक्षात ठेव. हा डॉक्टर काहीच बोलत नाही आणि गुपचूप आतमध्ये जातो. तर राजेश एखाद्या डॉनसारखा आतमध्ये बसलेला असतो आणि आपला डॉक्टर एका पायाने लंगडत लंगडत, कारण अर्णवने त्याची चांगली धुलाई केली आहे, कसा बसा राजेश समोर जातो. राजेश म्हणतो, डॉक्टर ये आतमध्ये चल ये. आणि डॉक्टर कसा बसा त्याच्या समोर येऊन उभा राहतो. राजेशला दिसतं की याला कुणीतरी सुजवलं आहे. राजेश विचारतो, काय झालं तुला? कुणी सुजवलं आहे तुला? पेशंटने मारला बिरला का काय? तर हा डॉक्टर म्हणतो, अरे नालायका, तू माझे पैसे दिले नाही, त्यामुळे ज्यांचे पैसे बाकी होते ना त्यांनी मला एवढा सुजवला आहे. हात जोडतो मी तुझ्यासमोर, दे माझे पैसे. तर राजेश म्हणतो, अरे रडू नको यार, आपण पार्टनर्स आहोत आणि तू माझ्यासमोर एवढा रडतोय, प्लीज रडू नको. तुझे 5 कोटी मी टायर ठेवलेत, हे घे 5 कोटी. असं म्हणून राजेश त्याच्यासमोर बॅग ठेवतो. डॉक्टर म्हणतो, ठीक आहे मी येतो. हा डॉक्टर जाऊ लागतो. तर राजेश म्हणतो, थांब, माझ्यावर एवढा विश्वास? अरे पहिले पैसे मोजून तर घे, 5 कोटी आहे की नाही, नंतर मला तुझी किचकिच नको आहे की 50 रुपये कमी भरले, 100 रुपये कमी भरले, 5 कोटी मोजून घे. हा डॉक्टर म्हणतो, ठीक आहे. डॉक्टर टेबलवर बसतो आणि पैसे मोजत असतो आणि राजेश त्याच्या मागच्या बाजूने येतो आणि हसू लागतो. आता राजेश या डॉक्टरला काय 5 कोटी घेऊन जाऊ देईल असं वाटत नाही. या डॉक्टरला गोडाऊनमध्ये बोलवायचं आणि त्याचा खेळ तेथेच खल्लास करायचा असं राजेशने ठरवलेलं दिसतंय. ताराला सुद्धा मारण्याचा प्लॅन त्याने बनवला आहे, म्हणजे राजेश विरुद्ध कोणतीही साक्ष, कोणताही पुरावा राहणार नाही असा राजेशचा प्लॅन आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. हा बिचारा डॉक्टर पैसे मोजत असतो आणि राजेश त्याच्या मागे उभा असतो, म्हणजे या डॉक्टरला तो येथेच संपवणार आहे असं वाटतंय. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता.
खूप खतरनाक होता. म्हणजे राजेशचा खेळ आता खल्लास होणार आहे. राजेश नावाचा व्हिलन पुढील काही दिवस तरी या मालिकेत नसेल. अर्णव आणि ईश्वरी राजेशचा खेळ खल्लास करतील, राजेशला पोलिसांच्या हवाली करतील असंच वाटतंय. पण शेवटी या राजेशबद्दल आपल्याला अशा गोष्टी कळाल्या आहेत ज्याबद्दल आपण कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. म्हणजे राजेशने जेव्हा अंजलीशी लग्न केलं आणि मग तो त्या दाद्याकडून पैसे घ्यायचा, कधी एखादी 1-2 गर्लफ्रेंड असायच्या त्यांना लुबाडून पैसे घ्यायचा, तर आपल्याला असं वाटायचं की हा एक नंबरचा भुरटा आहे, मुलींना फसवतो आणि त्यांच्याकडून पैसे लुबाडतो. अंजलीशी त्याने पैशांसाठीच लग्न केलं होतं. पण हळूहळू याचे सगळे कारनामे समोर आले आहेत. म्हणजे एका डॉक्टरबरोबर मिळून तो ऑर्गन ट्रॅफिकिंग करतो, शेकडो मुलींना त्याने फसवलंय आणि त्या मुलींचा जीव घेतलाय. शलाका पाटीलचा खून त्याने केला होता हे सत्यसुद्धा आपल्यासमोर आलं होतं. आणि आता तर अर्णवच्याच कंपनीत काम करून 50 कोटी रुपयांचं खोटं लोन तो काढतोय आणि हे 50 कोटी रुपये घेऊन मलेशियाला कायमचा पळून जातोय. एवढंच नाही तर त्याने अर्णवच्या कंपनीतील पोझिशनचा फायदा घेऊन गोल्ड स्मगलिंगसुद्धा सुरू केलं होतं. अर्णवच्या कंपनीच्या ज्या साड्या आहेत त्या साड्यामध्ये सोन्याची खरी तार असते. म्हणजे राजेश खूप पोहोचलेला आहे. जेवढा दिसतो तेवढा नाही आहे, जेवढा जमिनीच्या बाहेर तेवढाच जमिनीच्या आत आहे. आणि आता या राजेशचं सगळं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आणि आपण जो प्रोमो पाहिला आहे जेथे राजेश सगळ्यांना विषारी धूर देऊन बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करतो पण कुणी बेशुद्ध होत नाही, त्याचं कारणसुद्धा आपल्याला समजलं आहे. कारण राजेशने आधीच घरात विषारी वायू कार्बन मोनॉक्साईडचे सिलेंडर्स आणून ठेवले होते आणि या सिलेंडरचा वापर करून तो सगळ्यांना बेशुद्ध करणार होता आणि मग आपलं काम करून पळून जाणार होता. पण ईश्वरी आणि मामाला हे सिलेंडर सापडले आहेत. म्हणजे देवानेच त्यांची मदत केली आहे. वेळेवर महानगरपालिकेचे अधिकारी आले फायर सेफ्टीचं ऑडिट करण्यासाठी आणि त्यांना हे सिलेंडर सापडले. आता ईश्वरी, मामा, अर्णव नक्कीच या सिलेंडरमधून तो विषारी वायू बाहेर काढतील आणि एखादा साधा धूर वगैरे टाकतील ज्यामुळे सगळे बेशुद्ध होणार नाही. आणि जेव्हा राजेश हा सगळ्यांसमोर एक एक करून आपले कारनामे कबूल करेल की आजपर्यंत त्याने काय काय केलं आहे, तोपर्यंत सगळे बेशुद्ध झाल्याचं नाटक करतील आणि मग सगळे उठून उभे राहतील आणि राजेशला धुतील. असंच होणार आहे. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की घरातील सगळेजण अंजलीचा बड्डे सेलिब्रेट करत असतील आणि त्याच वेळेस राजेश आपल्या प्लॅनप्रमाणे हा विषारी धूर घरात सोडणार. आता राजेशला असं वाटेल की हा विषारी कार्बन मोनॉक्साईडचा धूर आहे, पण हा विषारी धूर नसेल तर हा साधा धूर असेल जो त्यासारखा दिसणार, पण त्यामुळे कुणीही बेशुद्ध पडणार नाही. पण आपल्या प्लॅनप्रमाणे ईश्वरी, अर्णव, आजी, अंजली, मामा, मामी हे सगळे बेशुद्ध पडण्याचं नाटक करतील. तेवढ्यात राजेश मास्क वगैरे लावून तेथे पोहोचणार आणि मग सगळे बेशुद्ध पडले आहेत हे पाहिल्यावर एक एक करून तो सगळ्यांजवळ येईल आणि मग आपल्या पापांचा कच्चा चिठ्ठा तो वाचून दाखवणार. अंजलीजवळ येईल, तिला म्हणेल, बावळट बायको, मी तुझा वापर करून आजपर्यंत किती कारस्थानं केली पण तुला कधी समजलं नाही. मग अर्णवजवळ येईल, म्हणेल, ए चिंटुकल्या, तू खरंच खूप चांगला भाऊ आहे आणि स्वतःच्या बहिणीच्या प्रेमात तू माझ्यासारख्या नालायक मुलाशी त्याचं लग्न लावून दिलं आणि तिचं आयुष्य बर्बाद केलं रे तू. मग हा राजेश ईश्वरीजवळ येईल आणि म्हणेल, माझी इंदोरी जिलेबी, खरंच तुझ्यापासून मी दूर नाही राहू शकत. मला तिकडे मलेशियाला जाण्याचं हेच मोठं दुःख आहे की मी तुझ्यापासून दूर जातोय आणि तुला शेवटचा गुड बाय किस तर द्यावाच लागेल. असं म्हणून हा घाणेरडा राजेश ईश्वरीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करणार. परंतु त्याच वेळेस ईश्वरी भूतासारखे खाटकन डोळे उघडेल आणि या राजेशच्या सनसनीत मुस्काटात देणार. राजेश जमिनीवरच जाऊन पडेल आणि मग एक एक करून मामा, ईश्वरी, अर्णव, अंजली, आजी हे सगळे उठून उभे राहतील आणि राजेशला जबर धक्का बसेल की हे सगळे अचानक जागे कसे झाले, मी तर यांना कार्बन मोनॉक्साईड देऊन कायमचं झोपवलं होतं, मग हे शुद्धीत तरी कसे आले हे राजेशला समजणार नाही. आणि मग त्यानंतर पोलीससुद्धा तेथे असतील, हा डॉक्टर तेथे असेल, तारा तेथे असेल. राजेश विरुद्ध सगळे पुरावे गोळा केले जातील आणि मग राजेशला कायमचं तुरुंगात खडी फोडण्यासाठी पाठवलं जाईल. राजेशने आजपर्यंत इतके कारनामे केलेत की त्याला फाशीची शिक्षा होईल एवढं मात्र खरं. राजेश घरातून गेल्यानंतर हे अर्णवचं संपूर्ण घर सुखी होईल यात शंका नाही. तर फ्रेंड्स,
तुम्हालासुद्धा हा ट्विस्ट पाहायला आवडेल ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.